लाखोंची तिकीटं आणि कॉन्सर्टच्या नावानं राडा, गाड्यांवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, ड्रग्जमुळे दोघांचा मृत्यू, नेस्को सेंटर मधले ते व्हिडिओ समोर। गोरेगाव मधील नेस्को सेंटर मध्ये आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झालाय, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या प्रकरणातल्या 6व्या आरोपीला सुद्धा मंगळवारी अटक केली आहे। तसंच आयोजकांविरोधातही गुन्हा दाखल केलाय। कोर्टासमोर हजर केल्यानंतर सगळ्या आरोपींना 16 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस आता या आरोपींची चौकशी करणार आहेत, पण त्याच वेळेला दुसरीकडे या कॉन्सर्टचं रेड कार्ड, डोळे विस्फारतील अशा तिकिटांच्या किमती आणि कॉन्सर्टच्या आत झालेला तरुणांचा धांगडधिंगा, या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आणि काही तपशील समोर आलेत। रात्रीच्या अंधारात काय काय घडलं सगळं सविस्तर समजून घेऊ। तारीख 11 एप्रिल, मुंबईतल्या गोरेगाव मध्ये नेस्को सेंटर आहे। त्या नेस्को सेंटर मध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती। या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट साठी मोठ्या संख्येनं तरुण तरुणी दाखल झाले होते। मुंबईतल्या एका शिक्षण संस्थेत MBA चं शिक्षण घेणाऱ्या 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप सुद्धा या कॉन्सर्टला आला होता। कॉन्सर्ट सुरू झाली, मोठमोठ्यानं गाणी वाजू लागली आणि डीजेच्या तालावर सगळी तरुणाई थिरकायला सुरुवात झाली। पण काही वेळातच त्या ग्रुप मधल्या काही तरुणांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं। पण रविवारचा दिवस उगवला आणि 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या माहितीनं मोठी खळबळ उडाली, पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या पार्टीतल्या काही तरुणांनी ड्रग सेवन केल्याचं समोर आलंय। या 15 विद्यार्थ्यांच्या ग्रुप मधल्या काही जणांनी सुद्धा ड्रग्सचं सेवन केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे त्याच ग्रुप मधल्या एका विद्यार्थ्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या रुग्णालयात त्याच्यावरही उपचार सुरू आहे। या घटनेनंतर मुंबईतल्या वनराई पोलीस स्टेशन मध्ये BNS कलम 105 आणि इतर काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात 2 विद्यार्थी, एक संशयित ड्रग पेडलर आणि आयोजकांशी संबंधित तिघांना अटक करण्यात आलेली आहे। पण सगळ्यात मोठी अपडेट समोर आली ती 15 एप्रिलला, कारण याच प्रकरणातले काही व्हिडिओ, फोटो आणि स्क्रीनशॉट समोर आलेत, जे अक्षरशः खळबळ उडवणारे आहेत। नेस्को सेंटर ज्या गोरेगाव मध्ये आहे, तो मुंबईतला एक महत्वाचा आणि मध्यवर्ती भाग आहे। एकीकडे मुंबई पोलीस रस्त्यावर थांबलेल्या एकट्या माणसालाही विचारपूस करतात। रात्रीच्या वेळेला प्रवास करणाऱ्या अनेकांना वाहनं थांबून त्यांची विचारपूस करतात। पण या राड्याकडे मुंबई पोलिसांनी सपशेल दुर्लक्ष केलेलं दिसतंय। या व्हिडिओमध्ये पहा, काही जण गाड्यांवर उभं राहून नाचतायत, काही जण मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवतायत आणि मुंबई पोलिसांच्या नाकावर टिचून सगळे नियम धाब्यावर बसवतायत। व्हिडिओत धिंगाणा घालणारे अनेक जण अंमली पदार्थांच्या नशेत असल्याची माहिती आहे, पण धक्कादायक म्हणजे त्यांना हा धिंगाणा घालण्यापासून रोखणारं मात्र तिथं कोणीच नाहीये। आता या कॉन्सर्टचं रेट कार्ड एकदा सविस्तर पहा। कार्यक्रमाची तिकीट 3 लाखांपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती आहे। स्टेज टेबलचा दर तब्बल 3 लाख रुपये, VIP टेबलचा दर 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या दरम्यान आहे। तसंच इतर तिकीट ही 2,500 पासून ते 10,000 रुपयांच्या घरात आहे। पण तरीही एवढ्या अव्वाच्या सव्वा दर असून या कॉन्सर्टला तरुणाईची तोबा गर्दी झालेली दिसली। सामान्य माणसाचे डोळे विस्फारतील असं हे सगळं चित्र आहे। दरम्यान या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे या घटनेवरून राजकारणही तापलंय। विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलंय, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अशा प्रकरणांवर कारवाई सुरू असल्याचं सांगितलंय। पण तरीही अशा घटना घडत असल्यामुळे पालकांमध्येही सध्या चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांसमोर ड्रग्सचा सुळसुळाट थांबवण्याचं मोठं आव्हान सध्या निर्माण झालेलं आहे। आदित्य जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।